नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 7 ओवी क्रमांक 31 ते 60 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 31. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे, मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे मनी. याचा अर्थ अशा प्रकारे जे निर्माण होऊन दिसते व नाहीसे होते ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणी धरलेले असतात त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे. ओवी क्रमांक 32. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सबाह्याभ्यंतरी. याचा अर्थ सोन्याचे मणी करून ते सोन्याच्याच तारेत ओवावे, त्याप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे. ओवी क्रमांक 33. मनोनी उदकी रसू, का पवनी जो स्पर्शू, शशी सूर्यी जो प्रकाशू, तो मीची जाण. याचा अर्थ म्हणून पाण्यात जो रस आहे किंवा वाऱ्यात जो स्पर्श आहे आणि चंद्र व सूर्य यांच्यात जो प्रकाश आहे तो मीच आहे असे समज. ओवी क्रमांक 34. तैसाची नैसर्गिकू शुद्धू, मी पृथ्वीच्या ठाई गंधू, गगनी मी शब्दू, वेदी प्रवणू. याचा अर्थ त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावताच असणारा जो सुगंध तो मी, आकाशात शब्द म्हणून जो आहे तो मी, तसेच वेदात ओंकार म्हणून जो आहे तो मीच. ओवी क्रमांक 35. नराच्या ठाई नरत्व, जे अहंभावीये सत्व, ते पौरुष मी हे तत्व, बोलीजत असे. याचा अर्थ मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा जो अहंभावाचे सत्व आहे ते पौरुष मी हे तत्व तुला सांगून ठेवतो. ओवी क्रमांक 36. अग्नी ऐसे आहाच, तेज नामाचे आहे कवच, ते पराते केलिया साच, निज तेज ते मी. याचा अर्थ तेजाला अग्नी या नावाचे जे उगीच पांघरून आहे ते दूर केले असता त्याचे खरे स्वरूप ते मी. ओवी क्रमांक 37. आणि नानाविध योनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या. याचा अर्थ आणि या त्रिभुवनात प्राणी खूप प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपापल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादी जीवनाने जगतात. ओवी क्रमांक 38. एके पवनेची पिती, एके तृणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती, जळे एके. याचा अर्थ कोणी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीविका करीतात, कोणी अन्नावर राहतात आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करीतात. ओवी क्रमांक 39. ऐसे भूत प्रति आनन, जे प्रकृती वशे दिशे जीवन, ते आगवा ठाई अभिन्न, मीची एक. याचा अर्थ असे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराळे जीवन दिसते ते सर्व मीच आहे. ओवी क्रमांक 40. पै आदिचेनी अवसरे, विरूढे गगनाचेनी अंकुरे, जे अंती गिळी अक्षरे, प्रणवपीठींची. याचा अर्थ खरोखर उत्पत्तीचे वेळी जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि जे अंतकाळी ओंकाराची अक्षरे गिळून टाकते. ओवी क्रमांक 41. जव हा विश्वाकारू असे, तव जे विश्वाची सारखे दिसे, मग महाप्रळय दशे, कैसे ही नवे. याचा अर्थ जोपर्यंत या जगाला आकार आहे तोपर्यंत जे त्यांच्या सारखेच दिसते, परंतु महाप्रलयांचे वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते. ओवी क्रमांक 42. ऐसे अनादि जे सहज, ते मी गा विश्वबीज, हे हातातळी तुझ देईज तसे. याचा अर्थ असे जे ह्या जगाचे अनादी व स्वतः सिद्ध बीज ते मी आहे ते आज अगदी तुझ्या हातात देत आहे. ओवी क्रमांक
43. मग उघड करुणी पांडवा, जय हे आणीशील सांख्यांची या गावा, तयाचा उपेगू बरवा देखशील. याचा अर्थ, मग अर्जुना ते समजून घेऊन जर तू त्याचा विचार करशील तर त्याचा किती चांगला उपयोग आहे ते पाहशील. ओवी क्रमांक 44. परी हे प्रासंगिक आलाप, आता असतू न बोले संक्षेप, जानत पियांच्या ठाई तप, ते रूप माझे. याचा अर्थ, परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजूला राहू दे, तुला मी थोडक्यात सांगतो. हे पहा, तपस्व्याचे ठिकाणी तप म्हणून जे आहे ते माझे रूप होय. ओवी क्रमांक 45. बळिया माझी बळ, ते मी जाणे अढळ, बुद्धिमंती केवळ, बुद्धी ते मी. याचा अर्थ, बलवानात बल म्हणून जे आहे ते मी असे निसंशय समज, आणि बुद्धिमंतात बुद्धी म्हणून जी आहे ती मी. ओवी क्रमांक 46. भूतांच्या ठाई कामू, तो मी म्हणे आत्मारामू, जेने अर्थास्तव धर्मू, थोरू होय. याचा अर्थ, श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात, तो प्राणीमात्रांचे ठिकाणी असणारा काम मीच. ओवी क्रमांक 47. एरवी विकाराचे नि पैसे, करी कीर इंद्रियांची ऐसे, परी धर्माशी वेखासे, जाऊने दी. याचा अर्थ, एरवी विकाराच्या वाढीमुळे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जरी आचरण केले तरी तो काम धर्माविरुद्ध जाऊ देत नाही. ओवी क्रमांक 48. जो अपप्रवृत्तीचा अवांटा, सोडोनी विधीची या निघे वाटा, तेवीची नियमाचा दिवटा, सवे चाले. याचा अर्थ, तो काम निषेधाची आडवाट सोडून विधीच्या वाटेने नीट जातो आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर नियमरूप मशाल पेटलेली असते. ओवी क्रमांक 49. कामू ऐसिया ओजा प्रवर्ते, मनोनी धर्माशी होय पुरते, मोक्षतीर्थीचे मुक्ते, संसार भोगी. याचा अर्थ, अशा रीतीने हा काम चालतो म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते व त्यामुळे संसारात राहणाराला मोक्षरूपी तीर्थात मुक्ती प्राप्त होते. ओवी क्रमांक 50. जो श्रुती गौरवाच्या मांडवी, काम सृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्म फळेसी पालवी, अपवर्गी टेके. याचा अर्थ, तो काम वेदांनी गौरव केलेल्या कर्मरूपी मांडवावर कर्मफलांची पाने मोक्षाला लागत तोपर्यंत आपला वेल वाढवितो. ओवी क्रमांक 51. ऐसा नियुत का कंदर्पू, जो भूता या बीजरूपू, तो मी म्हणे बापू योगियांचा. याचा अर्थ, योग्यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात, अशा नियमाने राहणारा व प्राणी मात्रास वीजभूत असा काम तो मी आहे. ओवी क्रमांक 52. हे एक एक किती सांगावे, आता वस्तू जातची आघवे, मज पासूनी जाणावे, विकारले असे. याचा अर्थ, हे एक एक तुला कुठपर्यंत सांगावे, तर वस्तू मात्र म्हणून जे काही आहे ते सर्व माझ्यापासून विस्तार पावले आहे असे समज. ओवी क्रमांक 53. जे सात्विक हनभाव, का रजत मादी सर्व, ते मम रूप संभव, ओळखे तू. याचा अर्थ, जे सात्विक किंवा राजसता मसादी विकार आहेत ते सर्व माझ्या रूपापासूनच निर्माण झाले आहेत असे समज. ओवी क्रमांक 54. हे झाले तरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही, जैसी स्वप्नीच्या डोही, जागृती न बुडे. याचा अर्थ, ते जरी माझ्यापासून झाले आहेत तरी मी त्यांच्यात नाही, ज्याप्रमाणे स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही. ओवी क्रमांक 55. जैसी रसाचीच सुखट, बीज कणिका घनवट, परी तिये स्तव होय काष्ट, अंकुरद्वारे.
याचा अर्थ ज्याप्रमाणे बी रसाने पूर्ण भरलेले असते व त्याचे पासून अंकुर फुटून लाकूड बनते. ओवी क्रमांक 56. मग तया काष्टाच्या ठाई सांग पा बीज पण असे काही, तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. याचा अर्थ मग त्या लाकडाचे ठिकाणी बीज असते का सांग बरे. त्याचप्रमाणे सात्विकादी सर्व विकार जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत तरी त्यामध्ये मी नाही. ओवी क्रमांक 57. पै गगनी उपजे आभाळ, परी तेथ गगन नाही केवळ, अथवा आभाळी होय सलील तेथ अभ्र नाही. याचा अर्थ खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते किंवा ढगात जे पाणी असते त्या पाण्यात ढग नसतात. ओवी क्रमांक 58. मग त्या उदकाचे नि आवेशे प्रकटले तेज ते लखलखीत दिसे, तिये विजुमाजी असे सलील काई. याचा अर्थ नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज म्हणजे वीज जे चकचकीत दिसते त्या तेजामध्ये पाणी असते काय. ओवी क्रमांक 59. सांगे अग्निस्तव धूम होये, तिये धुमी काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मी नोहे जरी विकरला असे. याचा अर्थ अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो त्या धुरात अग्नी आहे का सांग बरे. त्याचप्रमाणे सत्वादिकादी सर्व विकार जरी माझ्यापासून निर्माण झाले आहेत तरी त्यात मी नाही. ओवी क्रमांक 60. परी उदकी जाली बाबुळी, ते उदकाते जैसी झांकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. याचा अर्थ तथापि जसे पाण्यापासून उत्पन्न झालेले गोंडाळ पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थ लोपले जाते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.